सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक रोड परिसरातील फर्नांडिसवाडी तसंच सुंदरनगर भागात काही आरोपींनी धारदार शस्त्रे हातात घेऊन दहशत निर्माण करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रमुख आरोपींना अटक केली आहे। सुंदरनगर परिसरातील दहशतीच्या प्रकरणात BNS कलम 310-2-110 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात आजिम शेख, इजाज शेख उर्फ इनी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली। तपासादरम्यान आरोपींना त्यांनी दहशत माजवलेल्या सुंदरनगर परिसरात नेऊन नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला करण्यात आला। तर फर्नांडिसवाडी येथील तोडफोडीच्या प्रकरणात BNS कलम 110 व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यात विजय बेहनवाल उर्फ चंगा, योगेश आहेर उर्फ काका, सचिन गावंडर उर्फ अन्नू आणि गणेश काळे यांना अटक करण्यात आली असून त्यांनाही संबंधित परिसरात नेऊन त्यांचाही नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला करण्यात आला। या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर करीत असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे। लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक डंबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर, लोकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसंच उपनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या पथकानं संयुक्तिकरित्या केली आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड।